दिवाळी स्पेशल फराळामध्ये पोह्याची झटपट होणारी म्हणजेच अर्ध्या तासात होणारी कुरकुरीत अशी चकली पाहूयात। काहीही प्रिपरेशन नसतानाही तुम्ही बनवू शकता। साहित्यामध्ये 1 वाटी पोहे, अर्धी वाटी भाजकी डाळ घेतली। पोहे थोडेसे गरम करून घेतले। भाजकी डाळ ही छान गरम करून घेतली। मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये पोहे घेऊन अगदी बारीक वाटून घेतले। वाटलेले पोहे चाळून घेतले। भाजकी डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतली, चांगली वाटून घेतली, चाळून घेतली। 1.5 वाटी तांदळाचं पीठ घेतलं, तेही छान चाळून घेतलं। रेशनिंगच्या तांदळाचं पीठ आहे बरं का हे। 1.5 वाटी एका पातेल्यामध्ये पाणी घेतलं। 1 टीस्पून बेडगी मिरची पावडर घातली, अर्धा टीस्पून जिरा पावडर घातली, थोडीशी हळद घातली आणि तिखटासाठी 1 चमचा तिखट घातलं। ओवा घातलेला आहे 1 चमचा, मोठा चमचा। 3 चमचे तीळ घातलेले आहेत। मीठ घातलं चवीनुसार। सगळं मिक्स करून घेतलं। गॅसवरती ठेवून याला एक उकळी काढून बाजूला ठेवून दिलं। मोहनासाठी पाऊण वाटी तेल घेतलं, कडकडीत गरम करून पिठावरती घालून चोळून घेतलं। चोळून घेतलेल्या पिठाचे असे मुटके बनले पाहिजेत। वरून अगदी कडकडीत गरम पाणी घालून घेतलं। भाकरीला मळतो तसं पीठ मळून घेतलं। शेवग्यामध्ये घालून गोलाकाराच्या छान चकल्या अशा मी पाडून घेतल्या। अगदी घट्ट नाही, अगदी पातळ नाही असं पीठ मळायचं। मीडियम गॅसवरती तेल गरम करून दोन्ही बाजूनी अगदी कुरकुरीत होईपर्यंत, रंग बदलेपर्यंत चकल्या तयार करून घ्यायच्या। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे। काहीही प्रिपरेशन पहिलं लागत नाही। किती सुंदर दिसतायत ना। चला एक चकली तोडून दाखवते मी तुम्हाला। आवाज किती मस्त येतोय ना। प्रमाणेच अगदी आतून पोकळ आणि वरून कुरकुरीत अशा चकल्या झालेल्या आहेत बरं का। या रेसिपीचा लॉंग व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे, तिथून तुम्ही सविस्तर रेसिपी पाहू शकता। त्याची लिंक या व्हिडिओ खाली दिलेली आहे। लाईक, शेअर, सबस्क्राईब